जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की गोपाल कृष्ण भगवान की जय शिव हर 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 महादेव पंढरीनाथ भगवान की जय हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राम
हे कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित हार गळ्याचे पितांबर आवडे निरंतर हेची ज्ञान आवडे निरंतर हेची ज्ञान आवडे निरंतर हेची ज्ञान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 हे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिलं श्रीमुख आवडीने पाहिलं तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर बरोबर तुळशी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर कासे पितांबर जय विठोबा कुमार जेवण खूप झालेलं आहे. सुस्ती आली होती ना. टाळी दुसऱ्यासाठी वाजवायची नाही. तो पांडुरंग हससलेला नाहीये तुमची टाळी ऐकायला. त्याला भरपूर आवाज आणि कामं दिलेली आहेत. होय का उठवलं त्यांना? महाराज प्लीज. नाही नाही, अब त्यांना काय वाट लावायचंय. तेव्हा आपल्या स्वतःसाठी टाळी वाजवायची होती. आपल्या या टाळीने संपूर्ण शरीराला व्यायाम होतोय. आणि म्हणून व्यायामाची वेळ नसते. तसं आपण पहाटे उठून अशा टाळ्या वाजवतच नाही. आणि जिथं संधी मिळते, जिथं आपल्याला वेळ आहे आणि हा गजर होतोय, त्यामध्ये आपणही आपल्या शरीराला थोडंसं हलवलं पाहिजे. कारण या संपूर्ण शरीराच्या शेवटचा पॉईंट म्हणजे हाताची बोटं आणि पायाची बोटं आहे. पंढरीमध्ये प्रदक्षिणा करून येत आहे, दर्शनाला जात आहे,
इथं या भूमीमध्ये या मातीचा कण सुद्धा तुमच्या पायाला पण चप्पल घालून नाही जायचं. बिन चप्पलचं, विदाऊट शूज आपण या भूमीमध्ये चाललो तर आपल्या संपूर्ण शरीराला पूर्ण या जमिनीतून, या मातीतून जी पूर्ण व्यायाम आम्हाला जो व्हायला पाहिजे किंवा पूर्ण ऑक्सिजन मिळायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या रक्तवाहिन्या प्रवाहित राहिल्या पाहिजे. नाहीतर कथा ऐकायला बसलो आणि आता पाय दुखतायत, थोडं चाला ना बिन चप्पलचं, दुखायचे थांबतील. तुम्हाला वाटते की चंदाताईंना बोलायला काय जातं, पण मी काल 3 तास नाचत होते. आणि कशावर माहीत आहे? लमाणी बायकांच्या बरोबर हलगीवर. शोभायात्रा निघालेली होती आणि तो शोभायात्रेमध्ये मलाच कळत नव्हतं किती मोठा राऊंड होता आणि किती वेळ मी नाचत होते. पण माझं आज काहीच दुखलं नाही. बसचा प्रवास करून पुन्हा इथं आले रात्री 10 वाजता. तुमच्यासारखाच मी पण प्रवास करून लातूरवरून कार्यक्रम करून आले. काही दुखत नाही. फक्त मनाला दुःख झालं ना तर शरीर दुखत असतं. मनात आनंद असेल तर शरीराला काही वेदना होत नाहीत. आणि म्हणून मानसिक आनंद आपल्याला मिळवायचा असेल तर शरीर आणि मन हे एक झालं पाहिजे. त्यासाठी बाबांनो हे कथन आहे, ही यात्रा आहे, हे ध्यान आहे, हे चिंतन आहे. आणि म्हणून शरीराने काही होत नाही, मनाने झालं पाहिजे. आणि मन आणि शरीर एक झालं की आपल्याला थकवा अजिबात येत नाही. हे सगळं आपलं सोंग आहे. झोप आली आहे, जेवण खूप झालंय आणि आता विश्रांतीची वेळ आहे, काही नाही. हे सगळं आपल्या मनाने ठरवलेलं असतं. आणि मग मन वढाळ वढाळ उभ्या पिकावरील गाय, ती वढाळ गाय आपल्या समोर येणार आहे आता भारुडातून. तेव्हा मनाला वढाळ ठेवून नका, मनाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायला शिका. हेच आमचं अध्यात्म सांगतंय. आणि म्हणून या अध्यात्माच्या भूमिकेमध्ये आपण जेव्हा या व्यासपीठावरती आहोत, या पेंडालमध्ये आहोत, तेव्हा सगळं विसरण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. आणि हा पर्वकाळ, हा संक्रांतीचा, संक्रांत या शब्दाचा अर्थ काय? संक्रांत म्हणजे आमच्यावरती आलेलं संकट. आपण म्हणतो ना ते सगळं गेलं आणि माझ्यावरच संक्रांत आली. दुसऱ्याचा राग वडा, काय म्हणतात त्याला, वांग्याचं तेल वडाला काढलं, तसं तसं आपण म्हणीमध्ये म्हणतो काय बाई नाही ते पिढा आणि माझ्यावर का संक्रांत. तेव्हा संक्रांत म्हणजे दुष्टचक्र हे संपवून शुभचक्राचा शुभारंभ होणं, ह्या संक्रांतीचा अर्थ आहे. आणि म्हणून संक्रांत येत नसते, संक्रांत घालवायसाठी आम्हाला दान करायचं असतं. आणि ते दान आहे तिळाचं, गुळाचं, पैशाचं, धनाचं, वस्त्राचं, तांबं, सोनं, पितळ, चांदी या स्वरूपातून आम्ही संक्रांतीला दान केलं पाहिजे. पण ते सगळं नाही जमता आमच्या या पर्वकाळामध्ये सिंहस्थ जवळ येतोय, आता आलाच संक्रांतीपासून. तर या काळामध्ये आम्हाला नामदान करायचं सगळ्यात श्रेष्ठ. काय लागत नाही. काय लागतं? ना दमडा, ना पैसा, ना अडका, फक्त आमचा वेळ आणि आमची ही वाणी, याच्यातून फक्त भगवंताचं नाम घ्यायचं आहे. आणि म्हणून आपण या भगवंताच्या नामाचं दान जितकं लोकांपर्यंत पोचवू तेवढी या संक्रांतीचं पुण्य, या पर्व काळाचं पुण्य, चंद्रभागे स्नान मुखा विठ्ठल नाम. आणि म्हणून या चंद्रभागेच्या तीरावरती माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या नामामध्ये त्याचं दर्शन घडते. खरं म्हणजे ती मंदिरात नाही आहे, तुम्ही जिथं आहात ना इथं तो आहे. त्याच्यामुळे एक दर्शन केलं तरी पुरे, रोज जायची काही गरज नाही. कारण उद्यापासून खूपच गर्दी होणार आहे. आणि मग त्या गर्दीमध्ये जाऊन चेंगराचेंगरी करून आपण त्या दर्शनाचा जो लाभ घेणार आहोत, त्यापेक्षा सुद्धा इथं नामामध्ये माझा परमात्मा आहे हा भाव माझ्या मनामध्ये असला पाहिजे. हा भाव समर्पित करणारं हे बहुरूढीचं भारूड, भावावरती आरूढ असणारं आपल्यासमोर प्रस्तुत करताना मला हरिभक्तपरायण नितीन महाराजांनी
या महाशिवपुराण कथेच्या माध्यमातून जी सेवा दिली त्यांना मी धन्यवाद देते. त्यांचे सर्व कार्यकारी कमिटी मंडळी, हरिभक्त सेवक, कीर्तनकार, प्रवचनकार ह्या सगळ्या मंडळींना वंदन करून मी ओंकार स्वरूप गणेश आणि गुरुवर्यांना वंदना करून आपल्या सेवेला प्रारंभ करते. हो तुझं नमो नमो, तुझं नमो नमो, तुझं नमो नमो ओंकार तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, 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 तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझं नमो. मग एवढ्या आड कशाला बसलात? थोडे इकडे. हा, एवढी मुंडी अशी करून बसणार. नमो माय बापा, गुरु कृपाधना, तोडिया बंधना माया मोह, मोह जाळ माझे कोण निरशील, तुझ वीण दयाळा सद्गुरु राया. हो तुझा नमो नमो, तुझा नमो नमो, तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझं 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 नमो नमो ओंकार स्वरूपा. अहो सद्गुरु राया माझा आनंद सागरू आणि त्रैलोक्य आधारू गुरुराव, गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश आणि ज्या पुढे उदास चंद्र रवी. अहो रवी शशी अग्नी नेणती ज्या रूपा, स्वप्रकाश रूपा नेणे वेद. हो तुझा नमो नमो, तुझा नमो नमो, तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझं 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 नमो नमो ओंकार स्वरूपा. एका जनार्दनी गुरु परब्रह्म, एका जनार्दनी, एका जनार्दनी गुरु परब्रह्म आणि तयांचे परिणाम सदामुखी. एका जनार्दनी गुरु परब्रह्म आणि तयांचे परिणाम सदामुखी. हो तुझं नमो नमो, तुझं नमो नमो, तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, 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 तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा. श्री ओंकार स्वरूप गणेश आणि गुरुवरांना वंदना करून ज्या विषयाची वाटचाल आपण निवडली ती वाट आहे गुरु घरी जाणारी. गुरु करण्याची व्याख्या मला एकच माहिती आहे. रुपये 2 रुपयाची तुळशीची माळ संतांच्या हातून आपण गळ्यात टाकली की बहादर अगदी कॉलरच्या बाहेर माळ काढून, पदराच्या बाहेर माळ काढून गावभर मिरवतोय. इथून गेले की माळ दाखवतील गावभर. काय केलं? पंढरपूरला जाऊन माळ घालून आलो. पण बाबांनो, श्रावण महिन्यापर्यंत ही माळ टिकेल की नाही याची गॅरंटी नाही. वारी झाली, वारीत माळ घातली, पण श्रावण महिन्यापर्यंत टिकत नाही. पाहुण्यांकडे गेलो, पाहुण्यांनी खूप आग्रह केला, लावली गळ्यातली काढून खुंटीला.
त्या खुंटीला अडकवली काय नाही, या खुंटीला अडकवली काय, काय फरक पडतो? माळ अडकवायची नाही, माळ घालायची. आणि ती घातली तर नीट घातली पाहिजे, कारण टिकली पाहिजे. हे टिकण्यासाठी ज्या विषयांचा त्याग करायचा आहे तो त्याग आहे काम, क्रोध, मद, मत्सर, माया, लोभ, अहंकार, कल्पना या विषयाने गांजलेली आमची वासनाधीन प्रवृत्ती आम्हाला व्यसना अधीन करते. तिचा त्याग करायसाठी मनाची माळ तयार व्हावी लागते बाबांनो. आणि मनाची माळ तयार झाली तर वरची टिकते. आणि वरची टिकली तर आमचे संत सांगतात, येड्या माळ घातली आहे, काही नाही जास्त, आळंदी पंढरीची वारी कर. ते नाही जमलं, एकादशी कर. आपण एकादशी करतो, 2 किलो साबुदाण्याची खिचडी, 4 डझन केळं दिवसभर चोपतो आणि गावभर सांगत सुटतो, माझी आज एकादश आहे, उपवास आहे. उपवासाचा अर्थ कळतो का आम्हाला? खिचडी आणि केळं हा उपवास नाही. उपवासाचा अर्थ आहे, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे अस्तित्व. ज्याचं अस्तित्व माझ्या जवळ आहे त्याचं ज्ञान मला नाही. आणि कुठे शोधशी काशी रामेश्वर, तू कुठे शोधशी? कुठे शोधणार आहे? काशीमध्ये तो नाही आहे, रामेश्वर मध्ये तो नाही आहे. हा भगवंत राहिला हृदयातून उपाशी. तुझ्या आतमध्ये असलेल्या परम आत्म्याचं लिंग बाबांनो, हे आत्मलिंग तुझ्या आत आहे. रावणाला कळलं नाही, आमच्या साधारण माणसांना कधी कळणार आहे? आणि म्हणून शिवपुराणाच्या ह्या कथेतून आम्हाला एवढंच सांगतात महाराज, आत्मलिंगाशिवाय दुसरं श्रेष्ठ काही नाही. आणि आत्मलिंग या आत्मकल्याणासाठी मला काय करायला पाहिजे हे आमच्या संत भूमिकेतून, त्यांच्या प्रत्येक वाक्यातून, प्रत्येक अभंगातून, प्रत्येक कीर्तनातून, प्रत्येक भारुडातून मांडतात. आणि म्हणून वेड्या, आत्मलिंगासाठी, आत्मकल्याणासाठी आणि आत्मचिंतनासाठी तुला काय केलं पाहिजे? सावध झालं पाहिजे. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी सुंदर वर्णन करतात की सावधान, अरे येड्या सावधान, आणि सावधान सावधान, हो सावधान 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 सावधान सावधान. आयुष्याची झाली तुझ्या पारायण, आता बोला तुम्ही बोला वाचे नारायण. कधी नारायण बोलशील बेड्या? खेळता खेळता 10 वर्ष वय कधी निघून गेलं कळलं नाही. हे 10 वर्षे बालपण, 20 वर्षे तारुण्यपण, अंगी तुझ्या सुटला रे मदन. आणि मग कैसा तू सावधान, दादा या पचरंगाच्या वाटा. 25चा गर्व मोठा, आई बापा संगे तंटा, आणि बायकोचा प्रेम किरे मोठा. जी हुजूर साहेबान तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकू. जय देवी जय देवी जय आमची बायको, तुम्ही काम सांगाल ते आम्ही ऐकू. जय देवी जय देवी जय आमची बायको, तुम्ही काम सांगाल ते आम्ही ऐकू. तुमच्या बहिणी सुरवर कामिनी, आमच्या बहिणी त्या दाशी सुरविणी. तू म्हणशील माझ्या बहिणी तुझ्या दाशी होतील, पण तुझ्या बहिणी मात्र अगदी सुंदर सुरवणी. हे प्रपंचामध्ये, संसारामध्ये गुंतलेली अवस्था तिसापर्यंत, तिसाची होय भरती, कन्या पुत्र तुला प्राप्त होती. मग त्याचीच पडे तुला क्री भ्रांती, नकळे नकळे शिवस्वरूपाची कीर्ती. आता तू आला 40, तुझ्या डोळा लागली 40, आणि जवळ सोनी कोणी बाबा तुला दिसेना
या नयनी. मग 50ची होय भरती, हालू लागल्या तुझ्या दाताच्या पंगती. आणि श्याम शुभ्र केस तुझं होती बाबा, तुला तुला आणि तुला म्हातारा किर म्हणती. मग सावधान सावधान हो सावधान 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 हो सावधान 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 हो सावधान 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 हो सावधान 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 हो सावधान. मग साठीची बुद्धी नाटी, साठीची बुद्धी नाटी, हाती घेऊन या काठी. आणि वसा वसा लागत से पाटी बाबा, तुला हसतात की लहान 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 पोरटी. मग 70च्या विवेंचना, तुला जागा बसलेला उठवेना. आणि उठल्याने चालवेना, अरे चालल्याने बोलवेना. मग 4-20 मिळून 80, तू झाला की रे दाही दिशी. आणि जैसी जळाविन मच्छी, तैसा होशी कासाविशी. इथपर्यंत म्हातारं लय पळतंय. असं वाटतंय मी अजून 15 वर्षाचं पोर आहे. किती वाड गुड बंगलं गाड्या नातवंड परतोंड खापरतोंड सगळं गडगंज आहे. पण या वयातल्या म्हाताऱ्याला ताट भरून जेवण नाही. हे खाऊ नका डायबिटीज होईल, ते पिऊ नका ब्लड प्रेशर वाढेल, तिकडं थुकू नका, इकडं तंबाखू चळू नका. मोहरल्या बैठकीत म्हातारड्या तुझं काय काम नाही. मागच्या आडगळीत स्टोर रूम मध्ये पोतकाट टाकले, गुमान पडून राहायचे. आमचा परपंच कसा करायचा आम्हाला कळतो या. तुझ्या सल्ल्याची गरज नाही, सगळं संपलंय बाबा. म्हणून नमा पुढे दिले पूज्य, तेथेच संपले तुझे गुज्ज. अरे तू हे म्हणशी माझ 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 माझ, पण आता कोणी नागी रे तुझ. जन म्हणती मेला 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 मेले बाबे. आता कसं सांगू गे भाई, म्हातारा सगळे राजा मेला रे मेला, म्हातारा मेला रे मेला, म्हातारा मेला रे मेला, म्हातारा मेला रे मेला. आता कसं सांगू मावशी, कसा माझा राजा गे बाई. वाड्यात आला तर कमरेच्या किल्ल्या खळा खळा वाजायच्या गे. कसं सांगू गे, 5 तोळ्याचं लॅकिट गे बाई. कसं हिलोजन मध्ये चळा चळा चमकत होत म्हणून सांगू. पाण्याचा तांब्या गे, हातात येताना कशी हिऱ्याची अंगठी चमकत होती म्हणून सांगू. गफरड गफरड मला गफरड म्हणती ग. आता कसं ग बाई गफरडू. म्हातारा मेला, पण म्हातारा मेलेलाच रडू नाही. त्याच्या अंगावर कडदोडा, त्याच्या अंगावरचं लॅकीट, त्याच्या हातातली अंगठी, कडदोड्या सहित किल्ल्या काढून लेक बाबानं लोक लेकाला सुपूर्द करतात. ही घे तिजोरीची चावी तुलाच. गळ्यातले लॅकीट काढतात, बायकोच्या वटीत टाकतात, रडू नको ग बस. हातातली अंगठी काढतात, बाबांनो अंगठी निघत नाही, बोटा सहित कापून काढतात, पण अंगठी त्याच्या बरोबर जाऊ देत नाही. असलीच तुळशीची माळ तर आमच्यातले वारकरी म्हणते असू द्या, लाकडाबरोबर जळून जाईल. नसली तरी बचाकभर काड्यासहित तुळशीची पानं त्या मेलेल्या मुर्द्याच्या तोंडात कोंबत्यात. मला सांगा, ज्यानं आयुष्यात कधी तुळशीच्या कुंडीत तांब्याभर पाणी वतलं नाही, ज्याने कधी तुळस दरवाजात लावली नाही, अशा माणसाच्या मेल्यानंतर तोंडात तुळस घालून ती काही पवित्र होणार आहे का?
अहो ज्यानं आयुष्यभर कोंबड्या कापू कापू खाल्ल्या असल्या माणसाच्या मेल्यानंतर तोंडामध्ये तुळस कशाला? कोंबड्याची पक कोंबावी, काय गरज आहे तुळस घालण्याची? पण वास्तविक तुळस इतकी पवित्र आहे, कारण प्रदूषणमुक्त करणारी, वातावरणाला शुद्ध ठेवणारी, विषम ज्वरासारखा ज्वर घालवणारी, नव्हे स्वाईन फ्लूसारखा आजार घालवणारी, नव्हे कोरोनासारखा आजार घालवणारी, आणि आत्ता काही नवीन पार्सल येत आहे परदेशातून, तर हे सगळं आमची तुळस घालवणार आहे बाबांनो. हा, आणि म्हणून आपण पवित्र अशा तुळशीचं रोप आपल्या दरवाजामध्ये ठेवावं, नित्य तिला तुळशीला पाणी घालावं आणि तिची पूजा करावी. वास्तविक तुळशीसारखं पवित्र असं कोणताही औषध आमच्याकडं नाही आहे. विषम ज्वरासारखा ज्वर घालवणारी तुळस, आपल्या शरीराला क्लीन आणि स्वच्छ ठेवणारी तुळस आमच्या दरवाजात असणं इतकी गरजेची आहे. आणि त्याही पलीकडं आमच्या गळ्यामध्ये त्या तुळशीच्या मण्याचे, मुळीचे मणी जर आमच्या कंठस्थ लोळत असतील तर त्यावरती पडलेलं पवित्र जल बाबांनो आमच्या देहाला शुद्ध करण्याचं काम करतं आहे. आणि म्हणून आमचे संत सांगतात की तुळशीची माळ, एकादशीचं व्रत, चंद्रभागे स्नान आणि विठ्ठलाचं नाम मुखामध्ये असेल त्या वारकऱ्यांना कुठेही जायची गरज नाही. कळसाचं दर्शन करून बाबांनो एवढ्या मोठ्या वारीमध्ये नगर प्रदक्षिणा आणि चंद्रभागेचं स्नान करून वारकरी नियमाचे परत घरी जातात. ते धडपडत नाहीत दर्शनाला, कारण त्यांना माहीत आहे या तुळशीमध्ये माझा पांडुरंग आहे. चंद्रभागेच्या स्नानामध्ये तिची गंगा, यमुना, भागीरथी आणि माझी भीमा चंद्रभागा आहे, तिथं माझा पांडुरंग आहे. आणि या प्रदक्षिणेमध्ये आणि कळसावरती बसलेल्या माझ्या पांडुरंगाचं दर्शन संत समागमामध्ये, या वारीमध्ये आपण जेव्हा करतात आमचे वारकरी, तेव्हा त्याला जे महत्त्व आहे ते महत्त्व तुम्ही कथेमध्ये जास्त द्या. दर्शनाच्या नादी लागू नका. उद्यापासून खूप गर्दी असणार आहे आणि मंदिरात जाण्याचा अट्टहास करू नका. चेंगराचेंगरीमध्ये, बायकांच्या गर्दीमध्ये काही चोरीला गेलं, तुम्ही पडला, तुम्ही गर्दीमध्ये चेंगरला तर हात उपद्व्याप त्या कथेपेक्षा इथं तुम्हाला सेवेमध्ये देण्याची सगळी सेवा बिघडणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पांडुरंग परमात्म्याचं दर्शन या ठिकाणी आहे, इथंच आहे. हा काय आहे? इथंच लावलेला आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्यामध्ये तो आहे. त्या आत्मदर्शनामध्ये त्याला पाहण्याची दृष्टी आपल्यामध्ये प्राप्त व्हावी म्हणून हरी घरा भेद नाही हा भाव आमच्या या शिवकथेतून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम याच कथेमध्ये आपल्याला दिलं जातंय. आणि म्हणून आपण तेच हे केलं पाहिजे. म्हणून अविनिवित से रामदास सोडा या संसाराची आस, सांगतो या श्रोते सज्जनास धरा सद्गुरुनायाची कास हो, धरा सत अचरणाची कास हो. आणि मग सावधान सावधान हो सावधान 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 हो सावधान. तेव्हा सावधानतेचा इशारा मी आपल्या सर्वांना देऊन आता आमच्या संध्याताई आणि सरिताताई या दोघींची भारुडं आपल्यासमोर सादर होतील. मी बाजूला त्यांना सहकार्य करण्यासाठी उभारते. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. आली कोल्हाटीन खेळाय सगुण गुण माया, आली कोल्हाटीन खेळाय सगुण गुण माया, 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 सगुण गुण माया. आली कोल्हाटीन खेळाय सगुण गुण माया, आली कोल्हाटीन खेळाय सगुण गुण माया, आली कोल्हाटीन खेळाय सगुण गुण माया. अहो जिने प्रपंचात रोविला वेळू, जिने प्रपंचात रोविला वेळू,
शून्याचा मांडीला खेळू आणि ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू बांधिले पाया बांधिले पाया बांधिले पाया ही आली कोल्हाटीण खेळाया सगुण गुण माया आली कोल्हाटीण खेळाया सगुण गुण माया आली कोल्हाटीण खेळाया सगुण गुण माया 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 आली कोल्हाटीण खेळाया सगुण गुण माया आली कोल्हाटीण खेळाया सगुण गुण माया आली कोल्हाटीण खेळाया सगुण गुण माया अहो ही कोल्हाटीण बैसली से डोळा ही कोल्हाटीण बैसली से डोळा जाणे गुरुपुत्र हा विरळा आणि नरहरी म्हणे पहा विठ्ठला 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 बरी बोलाया बरी बोलाया बरी बोलाया विठ्ठला तू मला बरं विठ्ठल विठ्ठल बोलायला लावलं कोण म्हणते नरहरी महाराज बाबानो नरहरी महाराज हे कट्टर शिवभक्त या ठिकाणी महाशिवपुराण कथा चालू आहे आपल्याला बऱ्याच जणांना असं वाटतं की शिवभक्त आणि विष्णू भक्त याच्यामध्ये थोडा अंतर आहे भेद आहे पण तो भेद कशाचा आहे फक्त मूर्तीमधला आहे परंतु शिवाच्या हृदयामध्ये विष्णू वास करतात आणि विष्णूंच्या मस्तकावरती शिव वास करतायत बाबांनो याचं उदाहरण आमच्या या पंढरीमध्ये आमच्या स्वयं पांडुरंगाने नरहरी महाराजांना काहीतरी चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार होत नाही कारण आमचे नरहरी महाराज कट्टर शिवभक्त त्यांनी कधीही पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही मंदिराचं तोंड पाहिलं नाही वास्तविक राहायला होते महाद्वारामध्ये समोरच मल्लिकार्जुन मंदिरामध्ये महादेवाची उपासना करणारे कट्टर शिवभक्त परंतु पांडुरंगाकडे कधी पाहिलं नाही पांडुरंगाचं नामस्मरण घेतलं नाही पण आमच्या पांडुरंगाला काळजी वाटली की एवढा मोठा विद्वान आहे आणि याला जर का हरी आणि हर एकच आहे हे ज्ञान याच्यासारख्या विद्वानाला जर होत नाहीये तर या सामान्य जनतेला कधी कळेल की हरी आणि हर हे एकच आहे आणि म्हणून त्यांच्या डोळ्यावरची ही द्वैत भावाची पट्टी बाजूला काढण्यासाठी बाबांनो आमच्या पांडुरंगाने एक खेळ मांडला आणि त्या खेळामध्ये बाबांनो आमच्या नरहरी महाराजांना असं गुंतवलं करदोड्याचा खेळ भक्त मंडळी आले महाराज आपण कुशल कारागीर सुप्रसिद्ध सोनार म्हणून आपली ख्याती ऐकून आम्ही आपल्यापर्यंत आले आहोत आम्हाला पांडुरंगासाठी एक करदोडा घडवायचा आहे नरहरी महाराजांनी आधी नकार दिलाय त्या काळ्याचं त्या पांड्याचं काही काम मी करणार नाही खूप विनंती केली अहो म्हणले आपण कुशल कारागीर सुप्रसिद्ध सोनार म्हणून आम्ही आपल्याकडे आलोय विनंती केल्यानंतर होकार दिला परंतु सांगितलं की माप तुम्ही तुमचं घेऊन यायचं ठीक आहे म्हणले माप आणलं करदोडा घडवला भगवंताला घातला परंतु तो गळून पडला पुन्हा नीट करून आणला तर घट्ट झाला कधी गळून पडायचा कधी घट्ट व्हायचा पण काही केल्या तो करदोडा काही भगवंताला बसेना शेवटी नरहरी महाराजांना वाटलं की बाबा माझं एवढं नाव आहे सुप्रसिद्ध सोनार कुशल कारागीर म्हणून दूर दूर पर्यंत माझी ख्याती ऐकून लोक माझ्याकडे येतात आणि हा जर का करदोडा नीट नाही बसला तर माझ्या नावाला काळिंबा लागेल आणि म्हणून त्यांनी माप घ्यायला यायला संमती दर्शवली परंतु सांगितलं की माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधून मला मंदिरामध्ये घेऊन जावा कारण मला त्या पांडुरंगाचं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये डोळ्यावरती पट्टी बांधली नरहरी महाराजांना मंदिरामध्ये आणण्यात आलं आणि पांडुरंगाच्या पायावरती त्यांचे हात ठेवले आणि सांगितलं महाराज ही आहे मूर्ती आणि या मूर्तीचे पाय आता तुम्ही कसं कमरेचं माप घ्यायचंय कुठून घ्यायचंय ते तुम्ही तुमचं पहा नरहरी महाराजांनी
2-4दा हात वर खाली केले. मूर्ती कुठं लागते का, आकार कुठं लागतोय का, कंबर कुठं लागते का हाताला, परंतु बाबांनो त्यांच्या हाताला काही केल्या शिवपिंड लागेना. त्यांना कुठेही हाताला कंबरेचा माप लागेना, ती मूर्ती काही कळेना, परंतु हातामध्ये होती ती शिवपिंड त्यांनी घट्ट धरून ठेवली आणि सांगितलं माझ्या डोळ्यावरची पट्टी काढा. भक्त मंडळी म्हणायला लागले महाराज आपणच सांगितलंय माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधून मला घेऊन या, मला मूर्तीचं दर्शन करायचं नाहीये, आता म्हणताय पट्टी काढा, कसं काय करायचं? नाही म्हणले माझ्या डोळ्यावरची पट्टी काढा, मला निश्चित कोणत्या मंदिरामध्ये तुम्ही आणलंय मला बघायचंय. म्हणलं माझ्या समोर कोणती मूर्ती आहे. आणि जेव्हा त्यांच्या डोळ्यावरची पट्टी बाजूला काढण्यात आली तेव्हा नरहरी महाराजांनी जी घट्ट धरून ठेवलेली शिवपिंड होती ती आजही आपण पांडुरंगाच्या मस्तकावरती पाहतो. आणि खाली कटेवर हात ठेवून आमचे सावळे पांडुरंग अगदी मिश्किलपणे हसतात. का रे, मंदिरात येणार नव्हता, माझं तोंड बघणार नव्हता, आणला की नाही तुला बरोबर खेळात अडकवून इथपर्यंत. आणि जेव्हा या दृष्टीने हे सुंदर असं सावळ रूप पाहिलं, सावळे सुंदर रूप मनोहर, आणि हे रूप पाहिल्यानंतर आणि त्यांच्या मस्तकावर असलेले आमचे महादेव स्थापित झालेले पाहिले आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण झाले. बाबांनो हरी आणि हर एकच रूप आहे हा भाव त्यांच्या मनामध्ये तेव्हा निर्माण झाला. आणि मग त्यांना वाटलं की हे अद्वैत रूप आहे, ज्या ठिकाणी हरी आहे आणि हर आहे असं हे अद्वैत रूप आज मला पाहायला भगवंताने हा केवढा मोठा खेळ रचला आहे. म्हणून नरहरी म्हणे पहा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, बरी बोलाया बरी बोलाया बरी बोलाया, आणि आली कोल्हाटीण खेळाया सगुण गुण माया, आली कोल्हाटीण खेळाया सगुण गुण माया, आली कोल्हाटीण खेळाया सगुण गुण माया, 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 आली कोल्हाटीण खेळाया सगुण गुण माया, आली कोल्हाटीण खेळाया सगुण गुण माया, आली कोल्हाटीण खेळाया सगुण गुण माया, सगुण गुण माया, सगुण गुण माया. अशी ही सगुण गुण माया पुढे मायेचं रूप घेऊन आपल्या समोर येणार आहे सरिताताई. नाही ते तुमचं दुसरं म्हणू दे ना. हा ठीक आहे. भाव भाव आता संध्याताईंनी सांगितलं की भाव हा बदलला, नरहरी महाराजांचा भाव बदलला. तेच तुकाराम महाराज पण सांगताय ते आपल्याला की आपल्या मनामध्ये जसा भाव असेल तसा आपल्याला देव दिसतो. होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, आला वाव अंतरीचा, आला वाव अंतरीचा, आला तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव. अहो ढेकणाशी, अहो ढेकणाशी बाजगड, अहो ढेकणाशी बाजगड, आणि चढ उतर केवढी. अहो तो ढेकूण हसतो केवढासा, पण त्याला पोट भरण्यासाठी एक थेंबभर रक्तासाठी तो त्या बाजेवर चढ उतर करत असतो. करतो की नाही?
अहो ती बात सुद्धा त्याला गडासारखी वाटते. तीच मनुष्याची गती. माणूस काय करतो करतो एवढंच काम, पण माणसाला काय अभिमान, माझं काम केलं मी आणि माझ्यासारखं काम कुणीच करू शकत नाही, हे असं माणसाची गत आहे. अहो ढेकणाशी बाजगड आणि चढ उतर केवळी, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव. आला वाव अंतरीचा, आला वाव अंतरीचा, होता तैसा कळो भाव, 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 होता तैसा कळो भाव. अहो बोरामध्ये वसे आळी, अहो बोरामध्ये वसे आळी आणि आठोळीच्या भोवती. त्या बोरामध्ये आळीला घुसायचं समजतं. बोर असतं केवढं, एवढं एवढंच. आता ठीक आहे इंजेक्शन वगैरे देऊन आपल्याला सफरचंद एवढे बोर बघायला मिळतात, पण ते बोर एवढूस, त्या बोरामध्ये ती आळी घुसते, त्या आठोळीच्या भोवती गोल 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 तिथल्या तिथंच फिरते. तिचं विश्व तेवढंच असतं. तिला घुसायचं कळतं पण बाहेर निघायचं काही कळत नाही. अहो बोरामध्ये वसे आळी आणि आठोळीच्या भोवती, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव. आला वाव अंतरीचा, आला वाव अंतरीचा, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव. अहो पोटासाठी वेची चणे आणि राजा म्हणे तोंडे मी. पोटासाठी वेची चणे, पोटासाठी चणे वेचतो माणूस, वेचतो की नाही. अहो ज्याची ऐपत नाही, खिशात नाही नानान बाजीराव म्हणा, अशी गते. पोटासाठी खायला चणे मिळत नाही, पण स्वतःला काय म्हणतो, राजा आहे. मी माझ्या मनाचा राजा, मला कोणी बोलायचं नाही, मी कुणाचं ऐकत नाही, ही गत मनुष्याची आहे. अहो पोटासाठी वेची चणे आणि राजा म्हणे तोंडे मी. होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव. आला वाव अंतरीचा, आला वाव अंतरीचा, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव. अहो बेडकाने चिखल खावा, अहो बेडकाने चिखल खावा आणि काय ठावा सागर. बेडूक तळ्यामध्ये तेवढ्या तेवढ्यातच राहतो, चिखल खातो, त्याला सागर म्हणजे काय हे काय माहिती नसतं, पण त्या चिखलातच कमळ उगवतं. ते क्षीरसागरामध्ये झोपलेल्या विष्णूच्या हातामध्ये ते जातं, पण हा बेडूक त्या चिखलातच राहतो. त्याला ते तळ, ते चिखलाचं डबकं, तोच म्हणजे मोठा सागर वाटतो. अहो बेडकाने चिखल खावा आणि भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव. आला वाव अंतरीचा, आला वाव अंतरीचा, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव. आणि तुका म्हणे ऐसे आहे, कैसे आहे, अहो तुका म्हणे ऐसे आहे,
आणि काय होईल पाहिल ते. तुकाराम महाराज काय म्हणतात, त्या आळीसारखं, त्या बेडकासारखं, त्या ढेकणासारखं आपलंही जगणं आहे. ते कशासाठी जगतात? पोटासाठी. आणि आपण कशासाठी जगतो? पोटासाठी. अहो शेमडात माशी गुरफटल्यासारखी तिथल्या तिथंच आपण फिरत राहतो. पण आपल्याला हे कळत नाही की परमार्थ करणं फार आवश्यक आहे, नामस्मरण करणं फार आवश्यक आहे. संसार रूपी जगामधून जर आपल्याला तरुण जायचं असेल तर नामस्मरण आवश्यक आहे. आणि त्याच्याशिवाय आपण याच्यातून बाहेर पडणं शक्य नाही. अहो तुका म्हणे ऐसे आहे आणि काय पाहिल होईल ते. होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव, होता तैसा कळो भाव. आला वाव अंतरीचा, आला वाव अंतरीचा, होता तैसा कळो भाव, 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 होता तैसा कळो भाव. आपल्या मनीचा भाव शुद्ध जर असेल तर आपल्याला मिळतं. म्हणतात ना, वास्तू तथास्तू म्हणत असते, कधीही वाईट बोलू नये. ब्रह्मांड पण आपल्याला कायम तथास्तू म्हणत असतं. आपण कुणाबद्दल जर वाईट बोललो तर ते फिरून परत आपल्यापर्यंत येते. आणि हेच भाव जेव्हा आपण काही बनवतो, जेव्हा आपण काही खातो, तर ते भाव आपल्या अन्नामध्ये उतरत असते. त्याच्यामुळं तोपर्यंत पिंकी तरी घे ना दुसरं काहीतरी. आता संध्याताई आपल्या पुढे एक भारूड सादर करतील. जुगलबंदी लागल्यासारखी. आता विषयच निघालेला आहे भाव. कसा भाव आहे आपला, हे की नाही? भाव तैसा देव. सगळा विचार चाललाय तो आपल्या अंतरीच्या भावाबद्दल. पण मग कुठलंही रूप असू दे, आता प्राणी मात्र जीव जंतू मधून सुद्धा प्रमाण दिलेले आहेत तुकाराम महाराजांनी. पण आमच्या सकल संतांच्या रूपकामध्ये गायीचं वर्णन येतं. संत नाम गाय, संत नाम गाय. म्हणजे काही गायी असतात त्या संतासारख्या असतात, अगदी मऊ शांत. पण काही गायी असतात वढाळ, लवकर ताब्यातच येत नाहीत. त्यांना वडू 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 आणावं लागतं, है की नाही? आता तसलीच गाय इथं बसली का कुठं शोधावं लागेल. कारण या मंडपामध्ये आलेल्या सगळ्या गायी कुठल्या आहेत? संत नामाच्या आहेत. आता याच्यामध्ये वढाळ गाय शोधायची म्हणजे लय अवघड काम आहे. तरी सुद्धा आम्हाला इथं एखादी वढाळ गाय सापडणारच आहे. बघू जरा शोधून आणतो. पोरातली की पोरातली. या सगळ्या याच्यामध्ये सगळ्या एक रंगाच्या गायी आहे, एकच गाय वेगळ्या रंगाची आहे. मला माहितच होतं इथं वडाळ गाय एखादी तरी सापडणार. हय, हुर, 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 हुर. हुर, हुर. हाय हाय हाय. लय वडाळे. काय सांगू तुम्हाला ह्या गाईचं. कुठनं कुठनं ढोरवाड्यातनं अशी पळती चिलाल चिलाल. सगळ्या गायी एकसारख्या आपल्या वळीनं आतमध्ये येतात वाड्यात. पण ही आपली गावभर बोंबलत हिंडती. रोज हिला शोधायला जावं लागतं. आज कुठे कीर्तनाला गेली, आज कुठे भजनाला गेली, आज कुठे पंक्तीला गेली. पण बाबांनो, या वासना वडाळ गाईला जरा आपल्याला सांभाळायचं म्हणजे मालक पण तसा पाहिजे. वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय, ही वासना वढाळ गाय,
हिला कुठवर औराव, 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 हिला कुठवर औराव. अहो ही वासना वडाळ गाय, ही वासना वढाळ गाय, आणि ही वासना वढाळ गाय. अहो कुठवर आवरायचं हिला, आवरू आवरू दमलो, पण जिकडे जाऊ नये तिकडे जाय, आणि जे जे खाऊ नये ते खाय. आणि म्हणून हिचा मोडावा पाय गड्यानो, ही वासना वडाळ गाय. बघा चांगली गाय असली तर तिला चांगलं चुंगलं घरात पण खायला दिलं तरी गपचूप तोंड खाली घालून खात बसते. पण वडाळ गाय बाबानो, घरातली भाकर तुकडा चांगला लागत नाही. पिझ्झा बर्गर खायला आवडतोय म्हणलं की हानली केक गाडीला की चालला बादर कुठं चौपाटीला. तशी गत आहे माणसाची, पण तशीच गत आहे. तसंच हे जनावर आहे हो, पण माणसाला काही करू शकत नाही. माणसाला एकच देवाची काठी बसती, पण ह्या वडाळ गाईला मात्र रोज हाणून हाणून पायावरती पाय मोडावं लागते, तेव्हा कुठं गपगुमान घरात पडून राहते. मग आलं ते समोर आपलं घोडबाडून चगळून चगळून कडबा सुक्का कसं पण असू दे ती खाऊ लागते. त्यापेक्षा जरा गपगुमान चांगलं हिरवा चारा खावा, सगळ्या गाई बरोबर व्यवस्थित जावं, पुन्हा मंडपात येऊन बसावं. हा हा म्हणून अहो जिकडे जाऊ नये तिकडे जाय, आणि जे जे खाऊ नये ते खाय. आणि म्हणून हिचा मोडावा पाय गड्यानो, ही वासना वडाळ गाय, ही वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय. हिला कुठवर औराव, हिला कुठवर औराव, हिला कुठवर औराव, हिला कुठवर औराव. हो आता हिच्याबद्दल अजून काय काय सांगायचं. अहो हिने भल्या भल्याला सोडलं नाहीये. हा अहो हिने मोहिले सकल जन, अहो हिने मोहिले सकल जन, आणि ब्रह्मादिकास लाविले ध्यान. हिने काही चांगलं पण काम केलंय हो. वासना तुम्हाला वाटते, वासना म्हणले की फक्त व्यसन, जे नको करायला तेच करायचं. पण अहो काही चांगली वासना सुद्धा असते. बघा आपल्याला हे पारायण ऐकण्याची वासना निर्माण झाली म्हणून तुम्ही इथपर्यंत आला. ब्रह्मदेवाला ध्यानस्थ होण्याची वासना झाली म्हणून ते आज ब्रह्मपदावर आहेत. इच्छा माणसाची ही खरी वासना आहे. मग इच्छा आणि ही वासना ही चांगली जर असेल तर चांगलं फळ देणार आहे, पण वाईट असेल तर वाईट फळ देणार आहे. म्हणून या गाईला ते पण कळतंय कुणाला कुठल्या पातळीवर आणायचं आणि कुणाला कुठल्या पातळीवर न्यायचं. हा हिने मोहिले सकल जन, आणि ब्रह्मादिकास लाविले ध्यान, आणि हिने मारिला बाण गड्यानो. कसा वासनेचा मदन बाण वासनेचा. अगदी आमच्या महादेवावरती सुद्धा त्याचा प्रयोग या वासनेने केला, आणि आमच्या महादेवाला भिल्लिणीच्या मागे जाण्याची इच्छा झाली बाबांनो. म्हणून ही इच्छा, ही वासना, ही वढाळ आहे. कधी आमच्याकडून चांगलं कार्य करून घेईल तर कधी वाईट काम करून घेईल. म्हणून या वासना रूपी गाईला आपल्याला ताब्यात ठेवता आलं पाहिजे, नाहीतर ही कुठं जाईल आणि कुठं आपल्याला माग माग हिच्या जावं लागल सांगता येणार नाही. म्हणून अहो तिने मोहिले सकल जन, ब्रह्मादिकासी लाविले ध्यान, आणि हिने मारिला बाण गड्यानो.
ही वासना आता अशा वासना रूपी गाईला ताब्यात ठेवायला पण तेवढे दिग्गज मंडळी पाहिजेत. या वासना गाईला कुणी कुणी फिरवलंय, कुणी कुणी चुचकारलंय माहितीये का तुम्हाला? अहो ज्ञान देवे चुचकारिली, ज्ञानदेवाने अगदी चुचकारून हिला जवळ ठेवलंय बाबानो. अहो ज्ञानदेवे चुचकारिली आणि सोपान देवे पायपीट केली. आमच्या सोपान देवाला बाबानो किती पायपीट करावी लागली या वासना रूपी गाईला जागेवर घेऊन येण्यासाठी. अहो ज्ञानदेवे चुचकारिली आणि सोपान देवे पायपीट केली आणि मुक्ताबाईने धार काढली. अहो या मुक्ताबाईने धार काढली गड्यानो. ही वढाळ गाय भल्या भल्यांना ऐकत नव्हती, पण आमच्या चिमुकल्या मुक्ताईने बाबांनो नुसती तिला ताळ्यावर आणली नाही, ज्ञानदेवानी तर चुचकारून जवळ ठेवली. आमच्या सोपान देवानी तिला पायपीट करून पळून माग तिच्या शोधून तिला धरून आणली. परंतु आमच्या चिमुकल्या मुक्ताबाईने बाबांनो तिची धार बघा, एखाद्या वडाळ गाईची धार काढायची म्हणल्यानंतर नाकी नऊ लाता खाल्ल्याशिवाय दूधच देत नाही. पण आमच्या मुक्ताबाईने अशा वडाळ गाईचं दूध काढलं आणि तो अमृतासारखा दुधाचा ज्ञानरूपी प्याला आमच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या हातामध्ये दिला. घ्या दादा, नुसतं गाईला चुचकारून चालत नाही, त्याची धार सुद्धा काढावं लागते आणि त्याचं अमृतासारखं दूध आलेलं ते नुसतं स्वतः पिऊन चालणार नाही, तर जगाला त्याचा अमृत अनुभव ते ज्ञान आम्हाला देता आलं पाहिजे. हे ज्ञान आमच्या मुक्ताबाईंनी ज्ञानदेव माऊलींना दिलं बाबांनो. म्हणून ज्ञानदेवे चुचकारिली आणि सोपान देवे पायपीट केली आणि मुक्ताबाईने धार काढली. आणि ही वासना वढाळ गाय, ही वासना वढाळ गाय, ही वासना वढाळ गाय, ही वासना वढाळ गाय, हिला कुठवर आवराव, हिला कुठवर आवराव, हिला कुठवर ही गाय बाबांनो. गायी बऱ्याच आहेत, संतांनी गायी रूपी अनेक रूपकांची रचना केली आहे, पण या वढाळ गायीची काही वेगळीच मजा आहे. आणि यातून आमच्या ज्ञानेश्वर माऊलींचा आणि सोपान देवांचा मुक्ताबाईंचा हा इतिहास थोडासा या गायीच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा आठवणीतून हे ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या रूपकाची निवड केली. आणि आज मी विशेष म्हणजे हे भारुड मी बालनाट्य परिषदेला प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. माझ्याकडं बाल भारुडकार तयार झालेले आहेत. त्यांनी सोलापूरला आधी याच्यामध्ये नंबर मिळवला भारुडाच्या स्पर्धेमध्ये, त्याच्यानंतर पुन्हा एका खाजगी संस्थेनी म्हणजे काही आमदारांनी मिळून भारुडाच्या स्पर्धा ठेवल्या होत्या. त्या ठिकाणी सगळे भारुडकार मोठे आलेले होते, परंतु जिल्ह्यामधून एकच आमचा छोटा बाल भारुडकारांचा ग्रुप तिकडे नेला होता. ते म्हणले ताई तुमचा एकच लहान मुलांचा ग्रुप आलेला आहे, आम्ही आता नंबर कसा काढायचा? म्हणलं आम्हाला नंबरची गरज नाहीये, आम्हाला फक्त ह्या मुलांचा धाडस वाढलं पाहिजे, स्टेज डेअरिंग वाढलं पाहिजे आणि मंचवर जाऊन भारुड कसं सादर करायला पाहिजे हे त्यांना शिकता यावं, यासाठी आम्ही इथं स्पर्धेमध्ये घेऊन आलो. आणि त्यानंतर पुण्याला पहिलं बालनाट्य संमेलन झालं आणि त्या बालनाट्य संमेलनमध्ये मागच्या महिन्यामध्ये 20 तारखेला 20 आणि 21 2 दिवस
ग्रामीण भागातली गोपाळपुरातली ही बाल भारुडकार जाऊन पुण्यासारख्या स्टेजवरती आणि बालनाट्य संमेलनामध्ये भारुड सादर करतायत, हे खूप मोठं भाग्याचं काम आहे. आणि ते प्रेरणा आमच्या मातोश्री चंदाताई तिवाडी यांनी एक गुरु शिष्य परंपरा चालवली आणि तीच गुरु शिष्य परंपरा पुढे चालत राहावी या उद्देशाने आम्ही बाल भारुडकार तयार करतो आहोत, जेणेकरून पुढच्या पिढीला सुद्धा भारुड आणि त्या भावामधला जो आरूढ झालेला भाव आहे तो खरा भाव लोकांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे. नाहीतर नुसतंच दूध काढायला जायचं, हसायचं, विनोद करायचा, गायीवर चढून बसायचं आणि काहीतरी आचकट पाचकट विनोद करायचे, तसलं भारुड नाहीये. भारुडातला खरा अर्थ, खरा भाव लोकांपर्यंत पोहोचवता येणारा तोच खरा भारुडकार. आणि असे भारुडकार अनेक निर्माण व्हावे अशीच आमची सदिच्छा आहे. आणि हे भारुड मी त्या बाल मुलांना शिकवत असताना मला वाटलं की आज आपण हिथं सुद्धा बाल भारुडकार, चंदाताईंच्या समोर मी त्यांची मुलगी म्हणल्यानंतर मी बालच आहे अजून. म्हणून हे बाल भारुडकारांचं हे वासना वडाळगा या ठिकाणी मी पहिल्यांदा आपल्या समोर सादर केलेलं आहे. तुम्हाला कितपत आवडले ते मला माहित नाही, परंतु आता पुढे येते आहे आमची ही बोराठीण वैदिन. वैदिन वाड ग वाड, माझी नाम्याची आई वाड, माझी ज्ञानाची आई वाड. हे वाड हे माय, हे बय तुला, हे बाय बाय तुला औंदा बुरगुंडा होईल ग. हे बय तुला बुरगुंडा होईल ग. हे बय तुला बुरगुंडा होईल ग. हे बय तुला बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा होईल ग. हे बय तुला, ए मावशी तुला औंदा बुरगुंडा होईल ग. हे बयो तुला बुरगुंडा होईल ग. हे बयो तुला बुरगुंडा होईल ग. हे बयो तुला बुरगुंडा होईल ग. अनादि सिद्ध नवलाई झाले, प्रेमाचे कुंकू भाळी लाविले, स्वानंद कुरकुलासवे घेऊन आले आणि हाती बोराटी धरली सेबयो. ए सुयागे बिबगे गजगे बाय, ए वाड ग माय वाड, माझी मुक्ताबाईची आई वाड, माझी सखूबाईची आई वाड. हे बय तुला, हे बाय बाय तुला औंदा बुरगुंडा होईल ग. हे बय तुला बुरगुंडा होईल ग. हे बय तुला बुरगुंडा होईल ग. हे बय तुला बुरगुंडा होईल ग. हे चौयुगाची कासे पोतडी, दशावतार खेळी परवडी, सोहम शब्दे बोले चोखडी, माझा शकुन सांगा आवडी गे. ए माझी मच्छाई बयोवाड, माझी कच्छाई बयोवाड, आणि वराई बयोवाड, माझी नरसाई बयोवाड. ए माझी मच्छाई बयो वाड ग बयो, कच्छाई बयो वाड ग बयो, 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 वाड ग माय वाड. ए मच्छाई कच्छाई वराह नरसिंह रूपिणी, आणि भक्ता लागी स्तंभ फोडूनी, प्रल्हाद कुरकुला रक्षिली सेवयो. ए वाड ग माय वाड, माझी ज्ञानाची आई वाड, माझी वामनची आई वाड, माझी राम्याची आई वाड. आणि तुला माझ्या पांड्यासारखा काळा 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 बुरगुंडले मावशे वाडकी कशी टक्का मक्का बघती या. हा कसं गोड दिसतंय बाळ, हाय का नाही? हा
अहो जलमलं तवा 5 किलो वजन होतं, 5 किलो. हा, आणि तुमची लेकरं बाळ 2 आणि 2.5 किलो. हाय का नाही? 5 किलोचं बाळ आहे. त्याला रस्त्यानं चालता चालता मी आपलं स्वतःचं दूध पाजते. आणि तुमचे 2 आणि 2.5 किलो झालं की शिजरच आहे. जन्माला आलं की दुधाची बाटली, शाळेत जाताना पाण्याची बाटली, कॉलेजात गेलं की कोल्ड्रिंकची बाटली, आणि अजून कॉलेजातनं बाहेर निघत नाही तोपर्यंतच असा झिंगत पिंगतच फिरतोय गावभर. हाय का नाही? ही सवय लावली कोणी माता? बाटली हातात दिली कोणी लहानपणीच? आपणच. आणि आपण काय म्हणतो? आमचा बाळ ऐकतच नाही बाई. किती सांगावं, किती डॉक्टर करावे, पण ऐकतच नाही. माय माऊली, मातेमध्ये काय शक्ती असते? शिवाजी महाराज घडवण्याची शक्ती जिजाबाईमध्ये होती. आणि तीच ताकद जर आपण आपल्या मुलांना दिली, घरातलं जेवायला चांगलं चुंगलं करून दिलं, तर का बरं ते बाहेर जातील? म्या 7 रंगाचं जेवण जेवत्या, 6 चवीचं कालवण खातिया, आणि रस्त्यानं चालताना आपलं दूध बाळाला पाजतिया. तुमच्या लेकी बाळीचे ढवाळे बघा. पिझ्झा बर्गर खाऊ, पाणीपुरी खाऊ, भेळ खाऊ, पावभाजी खाऊ, लगेच असा फोन होतोय, अहो मला आज हे खायची इच्छा झाली की आलाच बाबा लगेच, बस माग चालला लगेच डुर करून. कसं मस्त कढईमध्ये, लोखंडी कढईत, लोखंडी उलटण्यानी परतलेली गरम गरम भाजी, लोखंडी तव्यावर केलेली 6 रंगाची चवीची भाजी, भाकरी करून जर खाऊ घातलं तर कसं धष्टपुष्ट बाळ होतंय. होतंय का नाही? हा, आजकाल अहो तुम्हीच शिकवत नाही हो. सुना ऐकत नाहीत, आणि सुना काहीच बोलू देत नाही, आणि काय करावं? आपण शिकवलं तर सगळं होत असतंय. बरं का बायो? आणि म्हणून तुला बुरगुंड होला रे, बरं का? आणि बायो तुला, ए बाय बाय तुला, ए मामा तुला. हो, आता मामाला बुरगुंड व्हायचा का? आता होतंय जोडायला लागलंय. मामाला बुरगुंडा का नाही होणार? काय तुला वाटलं हे म्हणजे बुरगुंडा आहे होय? मग काय? अगं ह्याला कुरकुल म्हणतात, कुरकुल. असं आहे व्हय? आणि बुरगुंडा म्हणजे काय? बुरगुंडा म्हणजे ज्ञान आहे, बुरगुंडा म्हणजे चरित्र आहे, बुरगुंडा म्हणजे माहिती आहे, आणि बुरगुंडा म्हणजे इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट आहे. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण आणि बौद्ध हे 9 अवतार आपण पाहिलेले आहेत. 10वा अवतार कल्की, याचा अजून कुठेही मंदिर नाहीये. ते ज्ञान देण्यासाठी ही आदिमाया, आदिशक्ती, नारायणी भगवती तुमच्याकडं भक्तीची कोरभर भागती मागतीये. आणि ती भाकरी जर तुम्ही तिला वाढली तर 84 लक्ष योनीचा फेरा तुमचा चुकल्याशिवाय राहणार नाही मावल्या हो. आणि तुम्हाला हा बुरगुंडा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बयो तुला, ए मामा तुला, आवता बुरगुंडा होईल ग, हे बयो तुला बुरगुंडा होईल ग, हे बयो तुला बुरगुंडा होईल ग, अग बयो तुला बुरगुंडा होईल ग, हे बयो तुला बुरगुंडा होईल ग. आता वामन, परशुराम, राम रूपिणी हनुमंत कुरकुला सवे घेऊनी सीता कारणे लंका भुवनी गेली सेबयो. आता कौरव पांडव तुझ मिळून पांचारिले, अर्जुन रथी बैसविले, हा शकुन कुरकुला पाहुनी बयो. ए वाड ग माय वाड, माझी भीम्याची आई वाड, माझी नकुल्याची आई सकुल्याची आई वाड. आणि बयो तुला, ए बाय बाय तुला, आवता बुरगुंडा होईल ग, हे बयो तुला बुरगुंडा होईल ग, हे बयो तुला बुरगुंडा होईल ग, हे बयो तुला बुरगुंडा होईल ग. आता निवृत्ती ज्ञानदेव नामदेवादी संत जन हे कुरकुले सवे घेऊनी
भीमातटी बैसली से बयो पुंडलिक कुरकुला सवे घेऊनी समचरण विठेवरी ठेवणी भक्ता लागी निषदिनी दर्शन देण्या उभी असे बयो हायसा शकून सांगितला एका जनार्दनी आनंद झाला संती जय जयकार केला हा शकून कुरकुला पाहुनी बयो बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अन बय तुला ए बाय बाय तुला औंदा बुरगुंडा होईल ग ए बाय तुला 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 बुरगुंडा होईल ग बुरगुंडा होईल ग बुरगुंडा होईल ग ए बाय तुला ए बाय बाय तुला औंता बुरगुंडा होईल ग ए बाय तुला बुरगुंडा होईल ग ए बाय तुला बुरगुंडा होईल ग बुरगुंडा होईल ग बुरगुंडा होईल ग विठ्ठल विठ्ठल हात वर हात झालेली सेवा महाशिव आणि माझे कृष्ण परमात्मा हरी आणि हरांच्या चरणामध्ये समर्पित करून शेवटची संतांची भैरवी घेऊन आजच्या कार्यक्रमाचा आपण समारोप करूया. पुढं हरिपाठ प्रवचन पण असतं का? हां, लगेच प्रवचनकार आलेलेच आहेत. पण आम्ही काय करणार, आम्हाला 3 वाजता इथं माईक मिळाला. 3 ते 4 साडेचार हरिभक्तपरायण विवेक महाराजजी मगर कुठून आलेले? शिर्डीवरून आलेले आहेत. त्यांचं प्रवचन सुश्राव्य आपल्याला ऐकायचं आहे आणि म्हणून मी जास्त वेळ न गेलं. नाथांच्या घरची उलटीच खुणं पाण्याला मोठी लागली तहान. तेव्हा हा संत प्रवाह इतका सुंदर समुद्र आणि त्या समुद्रामध्ये आपल्याला किती बुटकुळ्या मारायच्यात आणि त्यातून कसं तरून जायचं आहे, हा नामाचा सागर, नामाचा सागर आणि ज्ञानाचा सागर, या दोनांचा समन्वय साधून आपल्याला या पर्वणी काळाचा लाभ घ्यायचा आहे. तेव्हा मकर संक्रांतीच्या निमित्ताने या पर्व काळामध्ये नदीचं स्नानापेक्षा नामाचं स्नान सर्वश्रेष्ठ आहे आणि नामाच्या स्नानाबरोबर नामदानही सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच या नामाने तरणारी जी संत मंडळींनी केलेल्या वर्णनाची एक गाथा याच बहुरूपी भारुडातून समाजापर्यंत थोडी गंमत जम्मत करून आपल्याला पोचवता येते. परंतु त्याचा अतिशयोक्तीपणा करणं नाही. आपल्याला आता खूप सुधारित मंडळी झालेली आहेत, सोंग करण्याची गरज नाही. परंतु नाम हे काहीतरी चॉकलेट एखाद्या बाळाला द्यायचं असेल तर त्याच्यावरचं कवरसुद्धा खूप असं चमकीचं असेल तर ते बाळ ते साधं चॉकलेट नको हे पाहिजे. इतकं आकर्षक आत्ताची मुलं आणि आत्ताची पिढी आहे. आणि म्हणूनच नाथ महाराजांच्या काळामधून ही निर्माण झालेली भारुडाची एक पॅकिंग, वेगळ्या पॅकिंगमध्ये ती भारुडं नाथांच्याच लेबलनी थोडीशी पुढं आली समाजामध्ये. बाकी ज्ञानदेवांची आत्ता तुम्ही ऐकली, रामदास स्वामींचं पण तुम्ही ऐकलं,
तुकाराम संत तुकाराम महाराजांचं पण तुम्ही आत्ता या ठिकाणी ऐकलं. सकल संतांच्या रूपकामध्ये गाथ्यामध्ये आपल्याला ही रूपकं सापडतात आणि त्या त्या संतांची ही रूपकं आपल्याला भाव देणाऱ्या, भावात्मक अशा, भावावरती आरूढ होणाऱ्या, बहुरूढीचं दर्शन घडवणाऱ्या या भारुडातून आपल्याला मनोरंजन नाही पण ज्ञानप्राप्ती व्हावी आणि समाजाला कुठेतरी जागेवरती आपण काय केलं पाहिजे हे मार्गदर्शन व्हावं हा उद्दिष्ट आहे. तेव्हा या ठिकाणी मी समारोपाकडे आपल्याला वळवते आहे. नाथांच्या घरची उलटीचं खुणं आणि पाण्याला मोठी लागली तहान. नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून आणि नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. ए नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. 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 ए पाण्याला लागली मोठी तहान. पाण्याला लागली मोठी तहान. नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. 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 अहो नाथांच्या घरची उलटीच खुण पाण्याला मोठी लागली तहान. अजिम्या एक नवल देखिले, अजिम्या एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आड्यासी लागले. आत घागर बाहेर पाणी, आत घागर बाहेर पाणी आणि पाण्याला पाणी आले मिळूनी. आणि या नाथांच्या, माझ्या नाथांच्या, नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. या नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. पाण्याला लागली मोठी तहान. पाण्याला लागली मोठी तहान. नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. 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 अहो हंडी खाऊन भात टाकीला, हंडी खाऊन भात टाकीला आणि या बकऱ्याच्या मोर देव कापिला. पर त्या शेतकऱ्याने शेत पेरिले, शेतकऱ्याने शेत पेरिले आणि आम्ही राखणदाराने कुंपण खादिले. पर हा एका जनार्दनी मार्ग उलटा, एका जनार्दनी मार्ग उलटा आणि जो जाणे तो गुरुचा बेटा. अरे इस तन धन की कौन बड़ाई, देखत नैनन में मिट्टी मिलाई. कंकड़ कंकड़ महल बनाया, खुद ही जाकर जंगल सोया. हाड़ जले जैसे लकड़ी की मोली, बाल जले जैसे घास की पोली. कहत कबीरा सुन मोरी गुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया. आणि या नाथांच्या, माझ्या नाथांच्या, एक नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. या नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. पाण्याला लागली मोठी तहान. पाण्याला लागली मोठी तहान. नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिकावरदे
भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय. गोपाल कृष्ण कृष्ण भगवान की जय. शिव हर 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 महादेव. आज के आनंद की जय. अपने अपने माता पिता गुरुदेव की जय. झालेली सेवा श्री शिवशचरणी समर्पित करून आम्ही या ठिकाणी थांबतो, रजा घेतो. आम्हाला सेवा दिली त्याबद्दल सप्ताह समितीचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद ताई. ज्यांना तुम्ही टी व्हीवर बघत आलात त्यांनीच आज तुमच्या समोर सादरीकरण केलं. कार्यक्रमाला मीही